माझी लाडकी बहीणसारखी योजना ज्या वेळेला आणली त्यावेळेला आपण पहिला निकष त्याच्यामध्ये ठेवला की ती अकाउंट ही त्या महिला लाभार्थीचीच असली पाहिजे। त्याचं विशेष कारण हे होतं की जो लाभ आपण 1500चा देतो हा त्या महिलेच्या अकाउंटमध्ये गेला पाहिजे। मला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की 50 लाख अशा महिला होत्या ज्यांचे बँकमध्ये अकाउंटच नव्हते। ते लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा हे सुरू झाले आणि त्याच्यामध्ये आधार सीडिंगची अट आपण ह्यासाठी घातली की तो लाभ हा त्यांच्या अकाउंटमध्ये जावा, कारण इतर योजनांचा लाभ हा तिथल्या पुरुषांची अकाउंटची नोंदणी असते, त्याच्यामुळे तो लाभ त्यांच्या अकाउंटमध्ये जात नाही। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्या योजनेमध्ये आपण जे निकष ठेवले ते इतर योजनांमध्ये महिला लाभार्थ्यांसाठी ठेवण्यात यावे अशा पद्धतीची पावलं सुद्धा उचलली जातील। किंवा आपली पुण्यामधली जी संस्था आहे, यशदा संस्था आहे, याच्या माध्यमातून जसे प्रशिक्षण घेतले जातात तर ते कंपल्सरी करून महिला लोकप्रतिनिधींसाठी विशेष सत्र हे यशदाच्या माध्यमातून किंवा महिला बालविकास विभागाची सुद्धा एक स्वतंत्र यंत्रणा आहे त्या माध्यमातून आयोजित करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जातील। 11 मार्च रोजी आपण ज्याचा उल्लेख केलात की यंदाचं वर्ष हे महिलांचं कृषी क्षेत्रामधलं योगदान, 11 मार्चला सेंट्रल हॉलमध्ये त्या संदर्भातला एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधींना म्हणजे सगळ्यांनाच आमंत्रित केलं आहे। त्याच्यात ज्या सूचना येतील त्यानुसार आपण ह्या संदर्भातली कारवाई ही करण्यात येईल। या व्यतिरिक्त आमदार सुरेश धस साहेबांनी काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये मुलींचा जन्मदर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात याव्या, त्याचबरोबर अबॉर्शनच्या संदर्भामध्ये काही कडक आणखीन कायदे करण्यात यावे, हुंडा असेल, हुंडा बंदी असेल किंवा त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील ज्या काही सकाळी सुद्धा मला वाटतं हुंड्याच्या संदर्भामध्ये एक लक्षवेधी मांडण्यात आलेली होती, त्याच्यावर उत्तर गृह विभागाने दिलेलं आहे, पण गृह विभाग आणि महिला व बालविकास विभाग हे त्या क्षेत्रातील हुंडा बंदीच्या संदर्भामध्ये किंवा इतर ज्या काही त्यांच्याकडनं तिथल्या स्थानिक पातळीवरच्या ज्या अडचणी